तुम्हालाही वजन कमी करायचंय पण जिमला जाण्यासाठी बिलकुल वेळ नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझं नाव चैताली आणि मी रोज एक नवीन व्हिडिओ सेल्फ ग्रोथ विषयीचा घेऊन येत आहे। आणि आजचा आपला विषय आहे वजन कमी करण्यासाठी जिम आवश्यक आहे का। खरं सांगायचं तर वजन कमी करण्यासाठी जिमची बिलकुल गरज नाहीये। वजन कमी करणं पूर्णतः कॅलरी डेफिसिटवर अवलंबून असतं। तुम्ही जेवढ्या कमी कॅलरी घेताल तेवढं तुमचं झपाट्याने वजन कमी होत जाईल। हो, कॅलरी कमी घेतल्या की तुमचं वजन आपोआप कमी होत जाईल। वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत। सर्वात पहिले म्हणजे पोषण कंट्रोल। हो, पोषण कंट्रोल मध्ये घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं की ज्या पण तुम्ही कॅलरीज सध्या घेत आहेत, म्हणजे जितकं पण तुम्ही सध्या खात आहे त्याचं तुम्ही थोडं थोडं कमी करायला जायचं, तर तुम्ही आपोआप वजन कमी करण्याच्या मार्गाने जाताल। आपल्याकडे भरपूर मोठा गैरसमज असा आहे की वजन कमी करायचं म्हणजे पहिले जिम जॉईन करा, वजन कमी करायचं म्हणजे पहिले जिम जॉईन करा। तसं काहीही नाहीये। तुम्ही जिमला गेलात आणि जर चुकीचा आहार खाल्ला तर तुमचं वजन कमी होणार नाही। त्यासाठी फक्त जिमने वजन कमी करता येत नाही, कारण वजन कमी करणं हे 70 ते 80% आहारावरती आणि फक्त 20% हे जिमवरती अवलंबून असतं, म्हणजे व्यायामावरती किंवा बाकीच्या हालचालींवरती अवलंबून असतं। त्यामुळं फक्त जिमला जाऊन वजन कमी करता येत नाही जर तुमचा चुकीचा आहार असेल तर। आता तुम्ही म्हणताल वजन कमी करायचंय आणि जिमला पण नाही जायचं म्हणता, तर मग वजन कमी करायचं कसं। तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा असा की पोषण कंट्रोल। हो, वजन कमी करणं हे कॅलरी डेफिसिटवर अवलंबून असतं पूर्णतः। त्यामुळं तुम्ही जितक्या कमी कॅलरी घेताल तितकं तुमचं वजन हळूहळू कमी होईल। म्हणजे जर तुम्ही पोषण कंट्रोल केलं तर तुम्ही योग्य रीतीने वजन कमी करू शकता। म्हणजेच काय, पोषण कंट्रोल करायचं म्हणजे काय की तुम्ही जर 3 पोळ्या खात असाल किंवा 2 पोळ्या खात असाल तर तुम्ही त्यातली अर्धी कमी करा हळूहळू, त्याच्यानंतर 1 कमी करा आणि मग तुमचं वजन हळूहळू कमी व्हायला लागेल नॅचरली। त्यासाठी जिमला जायची किंवा व्यायामाची गरज नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साखर बंद करायची किंवा साखर हळूहळू कमी करायचा प्रयत्न करायचा। साखर जर बंद केली किंवा साखर कमी केली तर नॅचरली तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होईल। याआधी पण मी साखर बंद करण्याचे काय काय फायदे आहे याविषयीचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी। तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंक फूड। जंक फूड जर तुम्ही तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलमधून कमी जर केलं तर तुमचं नॅचरली वजन कमी व्हायला सुरुवात होईल। हो, आता जंक फूड म्हणजे काय ते तर तुम्हाला माहीतच आहे, त्यात तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही। जे पण आपण बाहेरून गोष्टी आणतो, जे पण आपण तळलेल्या गोष्टी किंवा बाहेरच्या गोष्टी खातो त्या सगळ्या जंक फूडमध्ये समाविष्ट असतात। त्याच्यामुळे जंक फूड जेवढं शक्य होईल तेवढं हळूहळू कमी करा, तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल। आणि चौथा मुद्दा प्रोटीन आणि फायबर युक्त आहार। म्हणजेच काय की तुमच्या आहारामध्ये, तुमच्या रोजच्या जेवणामध्ये प्रोटीनचा जास्तीत जास्त समावेश करून घ्यायचा आणि फायबरचा सुद्धा। प्रोटीन आता कशातून भेटतं हे तर तुम्हाला जनरली सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे। आजकाल इतकी इन्फॉर्मेशन आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात, फक्त आपल्याला त्या करायच्या नसतात आणि आपण त्या न केल्यामुळे आपलं जे वजन आहे ते वाढत जातं। तरी पण मी थोडक्यात सांगते, दुधामध्ये, अंडीमध्ये, मासे, नंतर सर्व प्रकारच्या आपल्या डाळी या सर्वांमध्ये बहुतेक प्रमाणात प्रोटीन असतं। आणि फायबर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये फायबर असतं, फळांमध्ये फायबर असतं। तर अशा प्रकारचे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये चेंजेस जर केले तर तुमचं वजन योग्य रीतीने आणि नॅचरली कमी होण्यास मदत होईल। एवढंच महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमचं पोषण कंट्रोल करा, जंक फूड खायचं नाही, साखर बंद करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन आणि फायबर युक्त आहाराचा आपल्या डाएटमध्ये समावेश करायचा। जर तुम्हाला जिमला जायचं नाहीये तर तुम्ही अर्धा ते 1 तास कमीत कमी चालायला जाऊ शकता किंवा घरच्या घरी छोटे मोठे व्यायाम करू शकता किंवा आजकाल यूट्यूबवरती एवढे व्हिडिओ अवेलेबल आहेत एक्सरसाइजचे छोट्या प्रकारचे, जे तुम्ही घरातल्या घरात करू शकतात।
अशा प्रकारचे व्यायाम करायचे तुम्ही घरातल्या घरात, किंवा तुम्ही जवळपास कुठं योगाचे क्लासेस असेल किंवा ते पण जर तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही घरातल्या घरात सुद्धा योगा करू शकतात युट्यूबवर बघून. अशा प्रकारच्या थोड्या थोड्या ऍक्टिव्हिटी जर तुम्ही घरातल्या घरात केल्या, इवन ह्या ऍक्टिव्हिटी सुद्धा नाही केल्या किंवा घरात तुम्ही थोडंसं ऍक्टिव्ह राहून सुद्धा तुमचं नॅचरली वजन कमी करू शकता. आता तुम्ही म्हणताल की मग जिमचा उपयोग काय, मग जिमला कशासाठी जायचं. आता जे जर जात आहेत जिमला तर ते कशासाठी जात आहेत, तर जिम जाण्याचे सर्वात महत्वाचे 4 फायदे म्हणजे, 1 नंबरचा फायदा म्हणजे की तुमचं शरीर टोन होतं. दुसरा फायदा म्हणजे तुमचं लवकरात लवकर वजन कमी होतं. तुम्ही नॅचरली जेवढं वजन कमी करतायत त्याच्यापेक्षाही फास्ट वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे जेव्हा पण तुम्ही वेट लॉस करता घरच्या घरी नॅचरली, तेव्हा तुमची जी स्किन आहे ती लूज पडायला सुरुवात होते. जिमने काय होतं तर तो जो सैलपणा असतो तो आपल्याला एकदम टोन करण्यासाठी मदत होते. स्ट्रेंथ वाढते, आपला कॉन्फिडन्स वाढतो. जर तुम्हाला असं वाटतंय की माझं आता वजन खूपच जास्त आहे, तर तुम्ही जिम जॉईन करू शकता किंवा एखादे योगा क्लासेस जॉईन करू शकतात, किंवा तुम्ही झुंबा क्लासेस वगैरे जॉईन करू शकता, किंवा घरच्या घरी व्यायाम करू शकता. जे पण बाकीच्या गोष्टी तुम्ही वजन कमी करण्यासाठी करतायत त्याच्याबरोबर याची पण मदत तुम्हाला खूप जास्त होईल. तुमचं वजन जेवढं वजन नॅचरली कमी होतंय त्याच्यापेक्षाही झपाट्याने तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे जर तुम्ही जिमला जाताय आणि चुकीचा आहार घेताय तर त्याने काही फारसा फरक पडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही योग्य आहार घेतायत आणि थोडंफार ऍक्टिव्ह राहतायत किंवा चालायला जातायत तर वजन कमी हळूहळू होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर जिमला पण जाताय आणि योग्य आहार पण घेताय तर तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला लागेल आणि तुमचं शरीर पण टोन दिसायला लागेल. सांगायचा मुद्दा एवढाच की जर तुम्ही योग्य आहार घेतला आणि थोडंफार ऍक्टिव्ह राहिला किंवा थोडंफार चालणं झालं तुमच्याकडून तर तुमचं वजन नॅचरली आणि मस्त कमी होणार आहे. पण तरी तुम्हाला आणखी जास्त रिझल्ट पाहिजे असतील किंवा आणखी झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जिम जॉईन करू शकता किंवा एखादे योगा क्लासेस किंवा झुंबा क्लासेस जॉईन करू शकता. त्याच्यासाठी स्पेशली तुम्हाला जर थोडंफार वजन कमी करायचंय तर तुम्हाला जिमला जाण्याची काहीही गरज नाही. तुम्ही घरच्या घरी तेवढं वजन कमी करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. Thank you so much. Thank you so much for watching this video, guys. Thank you so much.